दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। रुसवे फुगवे मिटले, महायुतीचा विजय 1,00,000% निश्चित, आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली असताना महायुती पूर्ण ताकदीने आणि एकसंधपणे ही निवडणूक लढत असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर भाजप सदस्यांसह पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या पाठीशी दोन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि मतदार ठामपणे उभे असून कदम यांचा विजय 1,00,000% निश्चित आहे असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला। महायुतीमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना पडळकर म्हणाले की घरामध्ये लहानसहान रुसवे फुगवे आणि वैचारिक मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे। मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हे सर्व विषय वरिष्ठ पातळीवर मिटवले आहेत। आजच्या घडीला महायुतीत कोणतीही नाराजी नाही। हे मतदार स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व करणारे नेते असून ते पक्षाच्या आणि विकासाच्या अजेंड्याशी बांधील आहेत। त्यामुळे महायुतीचाच मोठा विजय होईल आणि 22 तारखेच्या निकालातून ते स्पष्ट दिसेल असंही त्यांनी नमूद केलं आहे। आणि या निवडणुकीमध्ये महायुती एकसंधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे। अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळं खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरंच रुसवे फुगवे, या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगवे असतात, हे जिवंतपणाचं लक्षण आहे। वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे। त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून। त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही। आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करते असं एकत्रित ऐकिवात आहे। महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे? महाविकास